नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे स्टँडर्ड 9th सायन्स या सब्जेक्टची ॲक्टिव्हिटी शीट नंबर 20. या शीटमध्ये आपण पाहणार आहोत सेल ऑर्गॅनॅलिज अँड ट्रान्सपोर्ट. त्याआधी तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या ॲक्टिव्हिटी शीटवरील उत्तरांचे व्हिडिओ, टेस्ट कशी सोडवायची त्याचे उत्तरांचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर पाहूया सेल ऑर्गॅनॅली. पार्ट ऑफ द सेल इथं दिलेलं आहे. पार्ट ऑफ द सेल, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन अँड सायटोप्लाझम हे आपल्याला आजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये पाहायचं आहे. सेल वॉल. सेल वॉल इज अ इलास्टिक अँड स्ट्रॉंग कोट अराउंड द सेल मेम्ब्रेन. हा सेल मेम्ब्रेनच्या भोवती असलेला इलॅस्टिक आणि स्ट्रॉंग कोट असतो, ज्याला आपण सेल वॉल असं म्हणतो. इट इज मेनली कंपोज बाय कार्बोहायड्रेट लाईक सेल्युलोज अँड पेक्टिन. तो सेल्युलोज आणि पेक्टिनचा बनलेला असतो. आफ्टरवर्ड पॉलिमर लाईक लिग्निन, सुबेरिन, क्युटिन आर ॲडेड टू द सेल वॉल ॲज पर द नीड. त्यानंतर त्या सेल्युलोज आणि पेक्टिनसोबतच लिग्निन, सुबेरिन आणि क्युटिनसुद्धा सेल वॉलमध्ये ॲड केले जात असतात. फंक्शन ऑफ द सेल वॉल आर टू सपोर्ट अँड टू प्रोटेक्ट द सेल बाय प्रिव्हेंटिंग द एंट्री ऑफ एक्सेस वॉटर इन द सेल. सेल वॉलचं फंक्शन काय आहे? टू सपोर्ट अँड टू प्रोटेक्ट द सेल. सेलचं प्रोटेक्शन करणे, सेलला सपोर्ट देणे. कशापासून प्रोटेक्शन करणे? प्रिव्हेंटिंग द एंट्री ऑफ एक्सेस वॉटर इन द सेल. सेलमध्ये अतिरिक्त पाणी येऊ न देणे आणि त्यापासून त्याचं संरक्षण करणे हे सेल वॉलचं फंक्शन आहे. त्यानंतर सेकंड वन इज द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑर द सेल मेम्ब्रेन. इट इज द थिन, फ्रजाईल अँड इलॅस्टिक. प्लाझ्मा मेम्ब्रेन कसं आहे? थिन आहे, पातळ, फ्रजाईल आहे, नाजूक, आणि इलॅस्टिक, लवचिक आहे. काय करते? कवरिंग दॅट सेपरेट द सेल कंपोनंट फ्रॉम द आउटर एन्व्हायरमेंट. सेलमध्ये असणाऱ्या सेल कंपोनंटचं बाहेरच्या एन्व्हायरमेंटपासून प्रोटेक्शन करणे, त्यांना सेपरेट करणे हे त्याचं फंक्शन आहे. त्यानंतर सायटोप्लाझम. द फ्लुइड बिटवीन मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस इज कॉल्ड द सायटोप्लाझम. सेल मेम्ब्रेनच्या आणि आतमध्ये असणाऱ्या न्यूक्लियसच्या मध्ये जे फ्लुइड आहे त्याला म्हणत असतात सायटोप्लाझम. इट कंटेन द मेनी स्कॅटर्ड सेल ऑर्गॅनॅली. सेल्युलाइट इज द medium, cytoplasm is the medium through which chemical reaction take place in the cell. हे असं माध्यम असते की ज्याच्याद्वारे सेलमध्ये विविध प्रकारच्या केमिकल रिॲक्शन घडून येत असतात आणि त्याच्यामध्ये सेल ऑर्गॅनली प्रेझेंट असतात. वेगवेगळ्या सेल ऑर्गॅनली प्रेझेंट असतात. मग सेल ऑर्गॅनली कोणत्या आहेत त्या पुढे दिले आहेत. सेल ऑर्गॅनली, दीज आर द न्यूक्लियाय, मायटोकॉन्ड्रिया, व्हॅक्युओल्स, गोल्गी कॉम्प्लेक्स अँड क्लोरोप्लास्ट. ह्या सेल ऑर्गॅनलीचं वेगवेगळे एक्झाम्पल आहेत. एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. हा जो एंडोथिलियम दिसत आहे इट इज अ रॉंग. तिथं एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम असं पाहिजे. ते आपल्या 8वीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर पुढे पाहायचे आहेत ॲक्टिव्हिटीज. ॲक्टिव्हिटीज दॅट कन्झ्युम सेल्युलर एनर्जी. अशी ॲक्टिव्हिटी की जी सेलची एनर्जी कन्झ्युम करते. त्या दोन प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आहेत. एक आहे एंडोसायटोसिस आणि दुसरी आहे एक्झोसायटोसिस. एंडोसायटोसिस म्हणजे टू एंगल फूड अँड अदर सबस्टन्सेस फ्रॉम द आउटर एन्व्हायरमेंट, फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट टू द सेल, त्याला म्हणायचं आहे एंडोसायटोसिस. आणि एक्झोसायटोसिस मीन्स टू एक्सक्रीट द वेस्ट मटेरियल आउट ऑफ द सेल. वेस्ट मटेरियल जे सेलमध्ये आहे ते सेलपासून बाहेर टाकणे याला म्हणतात एक्झोसायटोसिस. नंतर दुसरी ॲक्टिव्हिटी आहे प्रोसेस दॅट डोंट कन्झ्युम सेल्युलर एनर्जी.
अशा काही प्रोसेस आहेत की ज्या सेलची एनर्जी कंझ्युम करत नाहीत. इट इज अ ऑस्मोसिस. Osmosis means the traveling of the water from a part with more water to a part with less water through selectively permeable membrane is called osmosis. म्हणजे जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेनच्या मधून पाण्याचं प्रवास होणे याला म्हणतात ऑस्मोसिस. इट इज अ फिजिकल प्रोसेस विथ 3 पॉसिबिलिटीज. आता हे 3 प्रकारे घडून येऊ शकते, ते पुढे दाखवलेलं आहे पहा. आयसोटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक सोल्युशन अँड हायपरटोनिक सोल्युशन. Isotonic means the medium outside and inside the cell has same proportion of the water. Water doesn't go in or out. म्हणजे ही अशी पॉसिबिलिटीज आहे की ज्यावेळेस सेलमध्ये आणि सेलच्या बाहेर सारख्याच प्रमाणामध्ये वाटर जर असेल तर ते वाटर आतमध्ये जात नाही, बाहेरही जात नाही, जसं की मधल्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. इट इज द आयसोटोनिक सोल्युशन. त्यानंतर हायपोटोनिक सोल्युशन. द सेल हॅज लेस वॉटर दॅन आउटसाइड मीडियम, सो वॉटर एंटर द सेल. दिस इज कॉल्ड एंडोसायटोसिस. फॉर एक्झाम्पल, इफ रेझिन्स आर केप्ट इन वॉटर, आफ्टर सम टाइम दे स्वेल अँड बिकम टर्गीट. हायपोटोनिक सोल्युशनसारखं की ज्यावेळेस सेलमध्ये कमी पाणी असेल आणि बाजूच्या माध्यमामध्ये जास्त पाणी जर असेल तर बाहेरील पाणी हे सेलमध्ये जात असते, त्याला आपण म्हणत असतो हायपोटोनिक सोल्युशन, आणि त्या प्रोसेसला म्हणतो एंडोसायटोसिस. त्यानंतर तिसरी पॉसिबिलिटीज आहे हायपरटोनिक सोल्युशनची. द सेल हॅज मोर वॉटर दॅन आउटसाइड मीडियम, सो वॉटर कम्स आउट ऑफ द सेल. जर का सेलमध्ये जास्त पाणी असेल आणि बाहेरच्या मीडियममध्ये कमी पाणी असेल तर अशा वेळेस सेलमधून पाणी बाहेर जाते, त्या कंडिशनला म्हणतात हायपरटोनिक सोल्युशन. आता यानंतर आपल्याला पाहायचं आहे सेलमध्ये असणारे विविध प्रोसेसेस आणि त्यावर दिलेले क्वेश्चन्स. लेट्स प्रॅक्टिस. त्यामधला पहिला क्वेश्चन पहा. स्टेट व्हेदर द फॉलोइंग डायग्राम इज ऑफ द प्लांट सेल और द ॲनिमल सेल अँड लेबल द गिवन पार्ट. पुढे दिलेली डायग्राम ही ॲनिमल सेलची आहे की प्लांट सेलची आहे. तर दिलेल्या डायग्राममध्ये आपल्याला सेलवॉल दिसत नाही, फक्त सेल मेम्ब्रेन दिसत आहे. देअरफॉर इट इज द ॲनिमल सेल, कारण आपल्याला माहीत आहे प्लांट सेलला सेलवॉल असते. त्यानंतर पहिला जो ए क्रमांकाचं लेबल दिसत आहे तिथं आपल्याला लिहिता येईल मायटोकॉन्ड्रिया. आणि दुसरा जे लेबल दिसत आहे तिथं लिहायचं आहे आपल्याला गोल्गी कॉम्प्लेक्स. गोल्गी कॉम्प्लेक्स. या पुढचा क्वेश्चन पहा. ट्राय धिस. तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे. ट्राय धिसमध्ये राईट डाऊन द टाईप ऑफ ऑस्मोसिस दॅट ऑकर व्हेन द रेझिन्स आर सोक इन द वॉटर. रेझिन जर आपण पाण्यात मीठ टाकले तर काय होते ते इथं लिहायचं आहे, आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं ऑस्मोसिस घडून येते ते इथं तुम्हाला सांगायचं आहे. पहा इथं त्याचा आन्सर आपल्याला इथं दिलेलं आहे हायपोटोनिक सोल्युशनमध्ये. इफ द रेझिन आर केप्ट इन वॉटर आफ्टर सम टाइम दे स्वेल अँड बिकम टर्गीट. असं का होते? द सेल वॉल हॅज लेस वॉटर दॅन आउटसाइड मीडियम, सो वॉटर एंटर द सेल. दिस इज कॉल्ड द एंडोसायटोसिस. हे आन्सर तुम्हाला तिथं लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे मॅच द पेअर. ग्रुप ए आणि ग्रुप बी दिलेला आहे. त्याच्या ग्रुप एमध्ये सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम दिला आहे. ग्रुप बीमध्ये त्याचे कॅरेक्टरिस्टिक दिले आहे. त्यापैकी सेल वॉल याचं फंक्शन आहे सपोर्ट द सेल. सेल मेम्ब्रेन इट इज द सिलेक्टिव्ह डायफ्रॅगम, आणि सायटोप्लाझम इट इज द व्हिस्कस अँड फ्लुइड इन द सेल.
अशा प्रकारे त्याचा ॲन्सर राहील. पुढील प्रश्न आहे, राईट द प्रिन्सिपल बिहाइंड द एक्सचेंज ऑफ गॅसेस इन द लंग्स ड्युरिंग द सेपरेशन. याचा ॲन्सर असं लिहायचं आहे, गॅसेस एक्सचेंज फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू द लो कॉन्सन्ट्रेशन. In the lungs there is the low concentration of oxygen, so oxygen enter the lungs from lungs to the blood cell, and there is the high concentration of carbon dioxide in the blood and less in the lungs, so carbon dioxide exchange from blood cell or blood to the lungs and oxygen exchange from lungs to the blood. अशा प्रकारचं उत्तर आपल्याला तिथं लिहिता येईल. त्यानंतर पुढे काही लिंक्स तुम्हाला दिल्या आहेत, त्या लिंकचा उपयोग करून तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल. हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मित्रांना आणि शिक्षकांना जरूर शेअर करायचा आहे. यानंतरचा व्हिडिओ टेस्टवरचा राहील, त्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही नक्की पहा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.